काल आपण भागवत महात्म्य पाहत होतो। एक मुलगा आपल्या बापाला उपदेश करतो, म्हणजे गोकर्ण महाराज आत्मदेव महाराजांना उपदेश करतात, बाबा आत्महत्या करायला चाललात तुम्ही, पहिले एकदा आत्महत्या करायला चालला होता ना ज्यावेळेस मुलगा नव्हता त्यावेळेस, आणि आता आत्महत्या करायला चाललात का? मुलगा झाला पण तो नालायक निघाला नाही का? हे जीवन सुखी झालं नाही म्हणून आत्महत्या करून संपून टाकायचं का? बाबा जीवनातलं दुःख आणि सुख संपत नसतं। सुख आलं की समजून चालायचं काही दिवसांत दुःख येणार आहे, आणि दुःख आलं की समजून चालायचं काही दिवसांत सुख येणार आहे। ढगाची सावली म्हणजे सुख आणि दुःख असतं, कायमस्वरूपी कोणाकडे राहत नसतं। श्रीमंती आणि गरिबी सारखी कोणाकडे राहत नसते, जात येत राहते, मान अपमान होत असतात। पण याच्यामधून आपल्याला काय शिकायचं? श्रीमंती आली तरी त्याचा अहंकार न बाळगणे, याच्यातून हे शिकलं पाहिजे। दुःख झालं म्हणजे काय जीवन संपूर्णच टाकायचं का? बाबा कोणाला दुःख नाही, जीवन संपवायचं नाही, दुःखच कायमचं संपवायचं। म्हणजे कसं संपन ते संपतं म्हणले भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर। माझे गोकर्ण महाराज वडिलाला उपदेश करतात, किती सुंदर श्रीमद भागवत कथा आहे महाराज। व्यवहारामध्ये जर पाहिलं तर बाप मुलाला उपदेश करतो, बाळा हे कर, बाळा ते कर, बाळा ते कर। पण आज एक मुलगा आपल्या बापाला भगवान परमात्म्याचा मार्ग दाखवतो, बाबा या संसारावरची आसक्ती सोडा, आणि तीच आसक्ती भगवान परमात्म्याच्या नामचिंतनावर लावा। तुम्हाला तुमची पत्नी दुःख देत नाही, तुमचा मुलगा दुःख देत नाही, तुमचं घर दुःख देत नाही, तुम्हाला जर दुःख कोण देत असेल तर त्याच्यावर लावलेला माया मोह ममत्व। मग ते ममत्व बाजूला सारा, तेच ममत्व भगवान परमात्म्यावर लावा, भगवान परमात्म्याची तुमच्यावर कृपा होईल। बाबा हे संसार म्हणजे काय माहितीये का? आपल्या गावामध्ये बस येते बाबा, ठीक आहे ना, गोल्स गाडी लोणार मधून निघते बाबा, हे की नाही, लोणार मधून निघते बाबा। बाजाराचा दिवस असला की सगळे लोक लोणारला जातात, आहे की नाही, जातात। आणि मग बस सायंकाळची बस बाबा 5ची, मग लोक बसतात, तर बसतात कुठकुठलचे जे आपले लोणारपासून जे गावं लागतात आपल्या गोंजखेडपर्यंत, आहे की नाही, बसले बाबा की एकूण एका चर्चा करतात, राम 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 राम, कुठलचे तुम्ही? आम्ही का गायखेडचे। अरे वा वा, तुम्ही कुठे? पळसखेड। तुम्ही हिरडवचे। तुम्ही म्हणजे गोंध्याचे। तुम्ही बाबुलखेडचे। आणि तुम्ही म्हणजे आम्ही गुंजखेडचे। बाबा चर्चा सुरू होती, आणि चर्चा सुरू झाल्याच्या नंतर गायखेड आल्याच्या नंतर तिथला माणूस उतरतो का तसाच राहतो, राम राम बरं का, भेटू आता, येतो आता, उतरले जातो का? त्याचं तिकीट संपलं, प्रवास संपला, उतरावं लागलं। पुढचा स्टॉप आला, तिकीट संपलं, प्रवास संपला, उतरावं लागलं। संसारामध्ये म्हणतो आपण हा माझा, तो माझा, तो माझा, नाही नाही, जिथपर्यंत त्याचं तिकीट आहे तिथपर्यंतच ते आपल्यासोबत। तिकीट संपलं की आपण काही केलं ते आपल्यासोबत येत नाही। या संसार रूपी बसमध्ये आपले पंजोबा पणजी आली, आजोबा आजी आली, वडील आली, आई आली, आणि नंतर आपण आलो। प्रवास करता करता कधी पंजोबाचा आणि पणजीचा कधी स्टॉप आला, कधी उतरून गेले कळालं नाही। आजोबाचा कधी स्टॉप आला, आजीचा कधी स्टॉप आला, कधी उतरून गेले कळालं नाही। बाप कधी गेला ते कळालं नाही, आई कधी गेली ते कळालं नाही। नाही महाराज, जिच्यावर आपण प्रेम करतो का नाही संसारामध्ये, ती वस्तू आपल्यावर प्रेम करणंच ही शाश्वती संसारामध्ये नाही। म्हणून बाबा जे आपण संसारावरची माया लावतो का नाही, ममत्व गाजवतो का नाही, ते फक्त दुःखाला कारणीभूत आहे। तेच जर ममत्व आपण देवावर जावलं,
देवा देवा ऐक ना, देवा मी तुझा आहे, तू माझा आहे. देव माझा, देव माझा, देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. आपल्या वडिलाला सर्व ज्ञान अवगत करून देतात महाराज. खरं जर पाहिलं म्हणले तर आपला देहच आपला नाही, देह आपली साध्य तो होय. आता जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत चांगलं आहे बाबा शरीर. एखाद्या दिवशी थकलं भागलं की स्वतःच्या हातानं सुद्धा खाता येत नाही. एखाद्याला अरे मला चहाची कपशी धरता येईल, तू धर ना. का तुमचे हात नाहीत का, डोळ्यानं दिसत नाही? अरे मला त्या घरापर्यंत नेऊन घाल ना. का म्हणले मला 8 दिवस झाले काही दिसायलाच लागलं नाही. शरीर सुद्धा साथ सोडून देतं, संसारातील लोक साथ सोडून देतात. बाबा जीवनभर आपण ज्या लोकांसाठी मरमर करतो, ज्या शरीरासाठी मरमर करतो, हे शरीर आपल्याला साथ देत नाही, संसारातील लोक साथ देत नाहीत. मग एक करा ना, ज्या भगवान परमात्म्याने जन्माला घातलं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. भगवान परमात्म्याशिवाय या भवसागरातून आपल्याला कोणी तारणार नाही, तरुण नेणार नाही. म्हणून त्याचं चिंतन करायचं. बापाला उपदेश केला. आत्मदेव महाराज चिंतन करता करता वनामध्ये निघून गेले. एका तत्वाचे माणसं घरात जर असलेत बाबा आनंद आहे, पण भिन्न तत्वाचे जर माणसं घरामध्ये असले ना तर भांडण आहे, तत्व जुळत नाही. एका तत्वाचे घरामध्ये माणसं जन्माला यायला खूप पुण्य लागतं. आपल्या विचाराचे माणसं घरामध्ये असायला, आपल्या विचाराचे माणसं गावामध्ये असायला, आपल्या विचाराचे माणसं आपले मित्र असायला. लाखो मित्र आहेत पण आपले विचार त्याच्यासोबत जुळतील याचं तर शंकाच आहे. माझ्या गोकर्ण महाराजांचे विचाराचे होते आत्मदेव महाराज, एकाच विचाराचे होते. पण आत्मदेव महाराज आता वनामध्ये निघून गेले आणि गोकर्ण महाराज आहेत इकडे धुंदुलीन धुंदकारी, त्याचे विचार वेगळे. म्हणून आता आपण राहायला नको, म्हणून गोकर्ण महाराज तीर्थयात्रेसाठी निघून गेले. शहाणा माणूस कधी मूर्खाच्या नांदी लागत नाही. शॉर्टकट काढतो, पळवाट काढतो. हे बाबा तूच खरा, तूच बरोबर आहे, चला जाऊ द्या. गोकर्ण महाराज तीर्थयात्रेला निघून गेले. आता या धुंदकारी पाहिलं, बाप गेला, भाऊ गेला, आता आई होती. आईला यायचं महाराज धमकावायचं, सांग माझ्या वडिलांनी धन कुटवले, सांग माझ्या वडिलांनी धन कुटवले. जेवढं होतं तेवढं देऊन टाकलं. घरातले भांडे सुद्धा विकले. एवढंच नाही तर रोज आईला मारायचा. त्या धुंदुलीला आपल्या पतिदेवाची आठवण झाली की अरे खोटं बोलले मी माझ्या पतिदेवाला की मला दिवस राहिले, मला मुलगा झाला. खोटं बोलल्याचा परिणाम मला भोगावा लागला. मी कालही बोललो माय, नवरा जर बायकोला खोटं बोलत असेल आणि बायको जर नवऱ्याला खोटं बोलत असेल तर संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. दोघांनी दोघांसोबत प्रामाणिकपणाने वागणं याचं नाव संसार. संसार गरीब असला तरी चालतो, एक टाइम जेवले तरी चालतात, पण दोघांच्या विचाराने संसार चालला पाहिजे, ताटातूट करून नाही. धुंदुलीला आपल्या पतिदेवाचे शब्द आठवायला लागलेत, आपण खोटं बोललेलं आठवायला लागले, रडायला लागली महाराज. वेळेवर जर मुलाला जर व्यवस्थित संस्कार दिले नाही, त्यांना जर चांगलं शिकवलं नाही ना, लेकरं मोठे झाल्याच्या नंतर कोणी सांगितलं तरी ऐकत नाही. हात जोडून विनंती, लेकरांसाठी संपत्ती कमी कमवा, पण लहानपणापासून त्यांना संस्कार चांगले द्या. कसं बोलावं, कसं राहावं, काय खावं, कसं राहावं. धुंदुलीने त्या धुंदकारीचे एवढे लाड केले, एवढे लाड केले. काही खात होता, काही पित होता, कसं राहत होता. गावामध्ये मान राहिला नाही महाराज. आत्मदेव महाराज निघून गेले. गोकर्ण महाराज आहेत, आता आईला मारायचा. बेधुंद महाराज नशेमध्ये मद्यप्राशन करून यायचा. जेवढं धन होतं धुंदुलीने तेवढं देऊन टाकलं. घरामध्ये काहीच राहिलं नाही. काय घरामध्ये येऊ,
दारू पिणाऱ्या माणसाच्या घरामध्ये काय बोला. अरे बायको रोज मजुरीने जाते आता तुरी कापण्यासाठी, तुरीचे पैसे अरे बाबा डब्यात ठेवले, डाळीच्या डब्या सगळं विकून टाकलं. काय ठेवलं घरामध्ये? डाळ ठेवली नाही. अरे लेक लग्नाला आली तर लेकीचं काही भविष्य नाही, लेकाचं शिक्षण सुरू त्याचं भविष्य नाही, म्हातारी घरामध्ये बिमार पडले त्याचं काही नाही, याचं फक्त व्यसन. व्यसनी माणसाला किती समजून सांगितलं तर ऐकत नाहीत महाराज. या दारुड्याच्या माझ्या माया बरे आहेत महाराज, या त्यांच्या बायका बरे आहेत म्हणून त्यांचा संसार आहे. दररोज किती जरी पिऊन आलं महाराज तर माझी माय घरात घेते, चलन मालक जेवून घ्या ना. लेकरं बघा कसे पाहिलेत, लेकरं रडायला लागलेत, स्वतःच्या हातात जेव घालती महाराज. हा म्हणतो आता पुन्हा पिणार नाही, सकाळ झाली की पुन्हा तसंच. कितीक लोकांचे संसार वाटोळे झालेत महाराज फक्त व्यसना पायी. हां कथेमधून सांगावं लागतं काय हे? असं गाव नाही की महाराज तिथं दारूमुळं घर बरबाद झाले नाहीत. प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. एवढे उत्सव करतो आपण श्री संत आश्रूबाबाचे, काय घेतलं आपण? हां ऐकायचं म्हणून ऐकायचं आणि सोडून द्यायचं. मी कालही सांगितलं, अरे कार्यक्रम किती मोठा झाली याला महत्व नाही, परिवर्तन किती झालं याला महत्व आहे. परिवर्तन जीवनाचं सहकार्य, जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तनासाठी सप्ते येते. ही उत्सव समिती मंडळी, गावकरी मंडळी आपलं जाफराबाद, हा येईन जर ठरवलं नको हे सप्ते करणं, तोच पैसा आपण कुठंतरी लावू. पण का? अरे भोळे भाबडे लोक येतील, 4-5 विचार त्यांच्या डोक्यामध्ये जातील आणि चांगले संसाराला लागतील म्हणून आपण कथा आयोजन करतो, कीर्तन आयोजन करतो ना. हा खर्च काय फक्त एका गावासाठी नाही, हा पूर्ण आपल्या पंचक्रोशीसाठी आहे, पूर्ण तालुक्यासाठी आहे की तालुका सुधारला पाहिजे. हे जाफराबाद संस्थांचं एक कार्य महाराज. धुंदकारी नाही ते महाराज हा कर्मातला. एक दिवस आईला एवढं मारलं जेवढं होतं तेवढं देऊन टाकलं. आई रडायला लागली महाराज. ती धुंदली. अंगणामध्ये एक विहीर होती, विहिरीवर उभी राहिली महाराज उडी मारली, जीव संपून दिला. आईने आत्महत्या करावी मुलाच्या विषयी महाराज, किती पाप झालं ते मोठं. आता तर आई गेली, बाप गेला, भाऊ गेलेला आहे, आता तर 4ही वाटा मोकळ्या झाल्या महाराज. आता काही नाही. 5-5 वेश्या घरामध्ये आणल्या धुंदकारीने. त्यांचे चोजवे पुरवण्यासाठी चोऱ्या करायला लागला, डाके टाकायला लागला. एक दिवस तो एवढं मोठं गबाळ चोरून आणलं महाराज आणि त्या वेश्याच्या हवाली केलं. वेश्याने बघितलं, म्हणले याला जर पकडलं त्याच्याबरोबर आपल्याला सुद्धा सुळावर जावं लागेल. म्हणून त्या वेश्याने त्याला मारण्याचा कट केला, बेधुंद केलं महाराज मध्य वाजून. तरी मरत नाही. गळ्यामध्ये दोर टाकला, दोघे इकडून ओढतात, दोघे इकडून ओढतात, तरी मरत नाही. जळते कोळशे आणले एकीनं तोंडात टाकले महाराज. हाय हाय करून त्याला मारून टाकलं, त्याच घरामध्ये पुरून टाकलं. मरण चांगलं झालं नाही म्हणून पिशाची योनीमध्ये गेला, भूत योनीमध्ये रडायला लागला. इकडे गोकर्ण महाराज तीर्थयात्रे करायला लागलेत आणि तीर्थयात्रा करत असताना महाराज गयेच्या ठिकाणी गेले. गये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले असताना महाराज कळालं की आपला भाऊ मरण पावला म्हणून गयेमध्ये पिंडदान केलं भावाचं, मोठ्या भावाने. तीर्थयात्रा करत 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 परत आपल्या गावामध्ये आलेत. वाडा बघितला तर वसान पडलेला आहे. समोर महाराज वळकुटी आथरली आपली आणि बसलेत, नामजप करायला लागलेत. पण अचानकच अकराळ विकराळ आवाज येतात, कधी सिंहाचा, कधी घोड्याचा, कधी कुत्र्याचा. महाराज असे वेगवेगळे आवाज या लागल्याच्या नंतर विचार केला, आतापर्यंत तर आवाज नव्हता, आता हा आवाज कशाचा आहे. म्हणून कमंडूतलं पाणी घेतलं, ज्या दिशेने आवाज येतो का नाही त्या दिशेने पाणी शिंपडलं. जसं शिंपडलं महाराज प्रेत उभं राहिलं. म्हणजे कोण आहेस तू? म्हणले दादा मला ओळखलं नाही का? मी तुमचा भाऊ आहे म्हणले लहाना, माझं नाव धुंदकारी. अरे मी तुझं तर पिंडदान केलं गयेमध्ये. आणि असं म्हणतात किती जरी पापी माणूस असला आणि त्याचं जर गयेमध्ये पिंडदान केलं तर त्याला मुक्ती भेटते. तुला का मुक्ती भेटली नाही? म्हणले दादा एक वेळेस नाही, 1000 वेळेस जरी माझं गयेमध्ये पिंडदान केलं तरी मला मुक्ती भेटणार नाही, एवढं माझं पाप झालेलं आहे. यम दरबारात सुद्धा मला जागा नाही म्हणून पिशाच्या एवढीमध्ये मी आलो. म्हणले दादा खूप कष्ट आहे, खूप त्रास आहे,
एकदा या योनीमधून मला बाहेर काढा. खूप यातना होतं, दुःख होतं. गोकर्ण महाराज सांगितलं जा. विचार करतो म्हणले महाराज. रात्रभर गोकर्ण महाराज झोपले नाहीत. रात्रभर चिंतन करतात, माझ्या भावाचा कसा उद्धार होईल, कशाने उद्धार होईल. सकाळ झाली, सूर्य भगवान परमात्मा महाराज उदयाला आले. साक्षात प्रगट झाले. सूर्य भगवान परमात्म्याला विचारलं, सांगा ना माझ्या भावाचा उद्धार होईल याच्यासाठी काय करू. त्यावेळेस सूर्य भगवान परमात्म्याने सांगितलं, तुमच्या जर भावाचा उद्धार तुम्हाला जर करून जर घ्यायचा असेल तर त्याच्या नावाने श्रीमद भागवत महापुराण ठेवा, तेव्हा त्याचा उद्धार होईल. गावातले प्रतिष्ठित लोक बोलवलेत महाराज. आणि आपण कसा असा पॅन्डॉल लावलाय, सुंदर महाराज असा डेकोरेशनचा पॅन्डॉल लावला. यजमान म्हणून गावातले 2 महाराज पती पत्नी बसवलेत. आणि साक्षात भागवत कथा सांगण्यासाठी माझे गोकर्ण महाराज आहेत. कथा सुरू झाली, त्या धुंदकारीला बसण्यासाठी आसन टाकलं, पण हवेची झोळं काय केली, ओढून जायचं. काय करावं. 7 गाठीचा वेळ होता. 7 गाठीच्या वेळूमध्ये प्रवेश केला. पहिल्या दिवसाची कथा संपली, पहिली गाठ सुटली महाराज. असं राजा परीक्षेचा शेवटच्या दिवशी मोक्ष पाहिला आणि 7 गाठी सुटल्या. आणि त्या वेळूमधून महाराज जसं काय भगवान परमात्म्याचं दुसरं रूपच आहे असं देवाचं रूप घेऊन महाराज धुंदकारी प्रगट झाला. भागवत महापुराण की. जसं धुंदकारी प्रगट झाला आणि महाराज गोकर्ण महाराजाला असा हात जोडायला, दादा धन्य आहे भागवता, धन्य भागवती कथा, प्रेत पीडा नाशिनी. धन्य आहे म्हणली ती भागवत कथा की ज्या कथेमुळं मी प्रेत येवनीमध्ये गेलेला सुद्धा माझा उद्धार झाला. दादा धन्य आहे तुम्हाला म्हणले. धन्य. गोड आपल्या भावाचं वर्णन करतात महाराज. हो हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों. श्री राधे जय हो. हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों प्रणाम. हरि कथा सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम, हरि कथा सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम, हरि कथा सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम, हरि कथा सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम. अमृत पान कराने वाले, अमृत पान कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. टाळी टाळी सर्वात टाळी.
लेकर विष का प्याला जा रहे थे यम के द्वारा जा रहे थे यम के द्वारा जा रहे थे यम के द्वारा लेकर विष का प्याला जा रहे थे यम के द्वारा जा रहे थे यम के द्वारा जा रहे थे यम के द्वारा पान कराने वाले अमृत पान कराने वाले तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय किती गोड वर्णन केलं हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के द्वारा आपण विषाचा प्याला घेऊनच यमाच्या दारात चाललो की पुड्या खाणं पिढ्या ओढणं दारू पिणं काही करणं विषाचा प्याला जे का नाही हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के द्वारा पण ऐका ना मध्ये श्री संत आश्रू बाबा आले ओ अमृत पान कराने वाले ओ सुधा पान कराने वाले तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम हम घूम रहे थे वन में पलखों बैठे थे तन में हम घूम रहे थे वन में पलखों बैठे थे तन में आपण फिरायला गेलो महाराज पण आपल्या शरीराकडे पाहून घमंड करत होतो मी असा मी तसा हम घूम रहे थे वन में पलखों बैठे थे तन में ते ठिकाणी महाराज श्री संत आश्रू बाबा आले आणि आपल्या हाताला धरलं आणि आपल्याला रस्ता दाखवला ओ राह बताने वाले ओ राह बताने वाले तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम धुंदकरी आहे ना गेला महाराज आणि गोकर्ण महाराजांच्या पायावर पडला बरं का कसा भाऊ असावा महाराज अधोगतीला गेलेला भाऊ एका भावाने तारला हा कशाला भाऊ म्हणतात महाराज कथा फक्त ऐकण्यापुरतं ठेवू नका मा ही कथा आपल्या घरात घेऊन जा भाऊ जर चांगला असला ना ताक्या भावाचं चांगलं करतो टेलर साहेब भावाभावावर प्रेम पाहिजे माणसाचं महाराज धुंदकारी रडायला लागला दादा मी पिशाच्या योनीमध्ये गेलेला पण धन्य भागवत कथा हे म्हणले की माझा उद्धार केला भगवान परमात्म्याचे पार्षद आले विमान आणलं विमानामध्ये
धुंदकरीला आदराने बसवलं. चला म्हणले तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जायचं देवात. पापी असणारा धुंदकरी पण सर्व अंगाचे कान करून श्रीमद भागवत कथा ऐकले. महाराज उंच झाला, सद्गतीला प्राप्त झाला. विमान घेऊन चालले. गोकर्ण महाराजांनी थांबला. हो थांबा म्हणले. अहो आम्ही सगळ्यांनी कथा ऐकली ना, मग आम्हाला सगळ्याला घेऊन जा की, एकल्यालाच का घेऊन जायचं. आता समजा जर इथं विमान आलं आणि समजा एकल्यालाच घेऊन चालले मला, तर तुम्ही म्हणणार नाही का माणसांचा याल घेऊन जा. बोला ना मा, आणू का इमाईन सांगा, विमान आणू का, कोणाला याचा हातवरी करा. विमानात जाऊन काय दिल्लीला आणि मुंबईला जायचं नाही. मा विमानाचा अर्थ काय आहे, विमानाचा अर्थ वेगळा आहे. विमान म्हणजे ते येतं ते नाही. विमान म्हणजे काय, विमान मान रहित जीवन होणं म्हणजे विमान येणं. हनुमान म्हणतो आपण. हनुमान का हनुमान, ज्याने मानाला हाणून टाकलं ते हनुमान. कोणत्याही प्रकारचा मान घेतला नाही. सीतेचा शोध हनुमंतरायानेच लावला. लंका हनुमंतरायानेच जाळले. सगळं हनुमंतरायाने कार्य केलं. पण महाराज काही देण्याचा वेळ आली की हनुमंतराय सगळ्यात पाठीमागे गेले. रामप्रभू म्हणे हनुमंत नाही, मला काही नाही पाहिजे, मला फक्त तुमच्या चरणाची सेवा. याला म्हणतात हनुमान, मानाला हाणून टाकणारे हनुमान. मान रहित जीवन होणं. मला मान भेटला नाही, मला मान भेटला नाही. मान भेटणं नाही हो. परमार्थामध्ये मानाला किंमत नसती, परमार्थामध्ये सेवेला किंमत असते. तुमची सेवा किती मोठी आहे त्या सेवेला किंमत आहे, मानाला किंमत. म्हणून मान म्हणून जर परमार्थ करत असाल तर तुम्ही देवाच्या करोडो किलोमीटर अंतर आहात. पण सेवा म्हणून जर परमार्थ करत असाल तर देव तुमच्या पाठीमागं पुढा उभा. सेवा म्हणून परमार्थ करा, मान म्हणून करू नका. म्हणून जीवनातला माणसाने अभिमान घालवला पाहिजे. अभिमान घालवण्यासाठी कथा कीर्तन महाराज हरिपाठ आहे. नको नको मान, नको तुझा अभिमान, नको देवा मान नको. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. मान नको. म्हणून मानरहित जीवन झालं पाहिजे. आणि मानरहित जीवन होणं म्हणजे विमान येणं. जसं रामचंद्र प्रभूजींनी सगळी आपली अयोध्या आपल्या सोबत नेली बाबा, तशी गोकर्ण महाराजाने एवढं उत्तम नगर होतं का, पुन्हा कथा केली आणि पुन्हा सगळे लोक आपल्या सोबत नेले महाराज. हे श्रीमद भागवत महापुराण आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. एवढं गोड महात्म्य आहे. आता कथा कशी श्रवण करायची, कशी केली पाहिजेत याचे थोडे नियम सांगतो. हे जे लेकरं आहेत की नाही छोटे छोटे आपल्या सोबत आलेले आहेत, यांना खाली बसवा. बसा मायाव बसा. शाळेतून आले ते कथा श्रवण करत असताना असं करायचं. उपवास जर पकडता आले तुम्हाला तर उपवास पकडा. निरंकार काही धरू नका. बिमार पडसाल घरी गेल्यावर मला शिव्या देसाल. हां, एक टाईम उपवास पकडा. म्हणले महाराज उपवास जमतच नाही माय, 3 टाइम खाय फक्त कथा ऐक. हां, जेवून यायचं. इथं येऊन तुम्ही झोपले तरी चांगलं. म्हणले आहे का नाही. काही काही लोकांना तेच आवडते. एका ठिकाणी कथा करत होतो बाबा मी पुण्यामध्ये, आणि मी कथा सांगत होतो आणि आरती झाली ना, आरती झाली एक माता माऊली दर्शनासाठी आले. म्हणले बाबा दर्शन घेऊ द्या तुमचं. म्हणलं माय काय आवडलं तुला कथेमधलं, लेच गोड कथा करता म्हणले तुम्ही. म्हणले आवडलं काय तुला. म्हणले आवडलं काय नाही, मांस माळ्या सावत्या सुखरूपला. 18 पकड जातीमध्ये जेवढे साधू संत जन्माला आलेत सर्वांना भगवान परमात्म्याने प्रेम दिलं, सर्वांना भेट दिली आणि सर्वांचा अधिकार वाढवला. हे भगवान परमात्म्याचं भक्तावर असलेलं प्रेम आहे. म्हणून एवढी सुंदर कथा पहिल्या स्कंदामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे भगवान परमात्म्याचं, की भगवान परमात्मा कसा आहे गोड वर्णन करतात. जन्मादेशून येतो नवयाधितरस
चाटस्वभिज्ञ स्वरा तेने ब्रह्म हृदयादि कवये मुह्यन्ति असुरे तेजोवारि हृदयता विनमयो विसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यं परं धीमहि। गोड वर्णन करतात श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये पहिल्या श्लोकामध्ये कोणत्या देवतेची स्तुती आली नाही. म्हणले का बाबा, जर राम प्रभूची जर स्तुती केली असती तर कोणी म्हणले असते हा रामाचा ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्णाची जर स्तुती केली असती तर कोणी म्हणले असते हा श्रीकृष्णाचा ग्रंथ आहे. भगवती मातेची स्तुती केली असती तर कोणी म्हणले असतं हा भगवती मातेचाच ग्रंथ आहे. म्हणून कोणत्या एकदेवतेचं नाव घेतलं नाही. सत्यम परम धीमहि. सत्यम म्हणजे जो सत्य आहे, जो कालही होता, जो आज आहे, जो उद्याही सुद्धा राहणार, तो म्हणजे कोण? अहो तुम्ही आम्ही. आपण सत्य आहेत की नाही? आपण मरके का सत्य? आणू का चपात्या? आणू 2-2. आपण सत्य आहोत. फक्त आपण ज्याला सत्य म्हणतो ते नाही, पण खरं आपण सत्य आहोत. शरीर सत्य नाही, पण आत्मा सत्य. आत्मा नाही जळत, नाही भिजत, नाही त्याला काही होत. तो भगवान परमात्म्याचा महाराज अंश रूपाने भगवान परमात्मा सगळ्यात स्थित आहे. फक्त तो जाणून घेण्यासाठी साधू संताकडे जावं लागतंय, महात्म्याकडे, गुरुदेवाकडे जावं लागतं. त्यावेळेस कळतं की आपण देव आहोत. म्हणून ही जी भागवत शास्त्र जे वंदना करतं का नाही, ती तुमची आमची करते. सत्यम परम धीमहि. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा फुललास. सत्यच आहोत ना आपण. त्या दिवशी सांगितलं नाही का मी, दुधामध्येच लोणी आहे आणि लोण्यामध्येच तूप आहे, पण प्रक्रिया आहेत. एकदा तूप झालं की काही पाहायचं काम नाही. दूध नासून जातं म्हणजे काही पिऊन काही खाऊन नासून जातं. पण एकदा तूप झालं की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फक्त आरती करायची, लोकांनी भजन करायचं. तसे श्री संत आश्रू बाबा आपले तूप झालेत. काय त्यांनी जी गती प्राप्त केली, जी अवस्था प्राप्त केली, ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी म्हणून आपला परमार्थाची वाटचाल आहे. म्हणून आपण परमार्थ करतो. म्हणून सत्यम परम धीमहि. दुसऱ्या श्लोकामध्ये गोड वर्णन केलं महाराज की हे जे श्रीमद भागवत रूपी जे फळ आहे का नाही बाबा, हे वेद आहेत का नाही, वेद वृक्षाला फळ आलेलं आहे. आता एखादा आंबा गोड असतो, आंब्याचं झाड आहे का नाही आपल्या शिवारामध्ये, कुठं गोड असतं. लोक चर्चा करतात त्या शिवारामध्ये गेलात ना तर त्या आंब्याचे पाड खाऊन पहा म्हणले लय गोड आहेत. मग आता या टायमात जर आपण गेलो, आता काही आंबे येईल का, नेमकंच फुलवर आहे आता, आणि आपण गेलो म्हणले याचे लय आंबे गोड आहेत, जरशा खांट्या खाऊन पाहू, आपण पानं खाऊन पाहू, जमन का? मग जमन का? नाही जमणार. तसं वेदरूपी झाड आहे आणि त्या वेदरूपी झाडाला जर फळ कोणतं आलं असेल तर श्रीमद भागवत महापुराण आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात द्रव्यसयोतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भाव कहा. पुन्हा याच्यामध्ये एक गोड गोष्ट आहे बाबा. एखाद्या जर आमराईमध्ये जर गेलो ना, आपण चांगले शहाणे माणसं असतात का नाही बाबा, आमराईमध्ये गेले ना तर ते जे आमराई रक्षण करणारा माणूस आहे का त्याला म्हणतो एक ऐक म्हणले, मला पाड दे म्हणले. पण पाड कोणता दे? ज्याला पक्षाने चोच लावलेले ती दे. कतराण दे, कतराण, हे का नाही बाबा. आंब्याचं झाड गोड आणि तिच्यात
पक्षी ज्याला तोंड लावतो, पोपट ज्याला तोंड लावतो, चोच लावतो, ते फळ आजूक गोड होते का नाही? किती गोड असतं. आणि हे जे पाडाला जर त्या आंब्याला जर पोपटान चोच लावली ते गोड होतंय. मग या भागवत रूपी या फळाला कोण चोच लावली? म्हणजे शुकमुखात द्रवसई होतं. शुक्र पोपट जे आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले, आपण काल बघितली कथा, ते शुक महाराज. त्यांच्या मुखातून महाराज 18,000 श्लोक त्यांनी पाठांतर केलेले आहेत. कसे केले, कसं श्रीमद भागवत कथा निर्माण झाली, हे आपण सगळं पाहणार आहोत. 2 मिनिटं भजन. माधव मदन मुरारे राधे श्याम श्याम श्यामा, राधे श्याम श्याम श्यामा. माधव मदन मुरारे राधे श्याम श्याम श्यामा. जय माधव मदन मुरारी राधे श्याम श्याम श्यामा. राधे श्याम श्याम श्यामा, राधे श्याम श्याम श्यामा. राधे श्याम श्याम श्यामा, राधे श्याम श्याम श्यामा. श्याम श्याम श्यामा, राधे श्याम श्याम श्यामा. राधे श्याम श्याम श्यामा, राधे श्याम श्याम श्यामा. माधव मदन मुरारे राधे श्याम श्याम श्यामा. माधव मदन मुरारी राधे श्याम श्याम श्यामा. श्याम श्याम
सूत महाराजांना विचारतात, महाराज आम्हाला सांगा ना, हे श्रीमद भागवत महापुराण कसं निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, याचं आम्हाला ऐकायचं म्हणले. तर त्यावेळेस सूत महाराज सांगतात, वेदव्यास आहेत म्हणले, पाराशराचे पुत्र वेदव्यास, मत्स्यगंधेच्या पोटी जन्माला आलेले. त्यांची समाधीची भाषा वेदव्यासाची. भूतकाळामध्ये काय काय घडलं, समाधी लावून बसले की सगळं त्यांना आठवायचं. आणि जे जे आठवलं का नाही बाबा, ते त्यांनी लिखाण करून ठेवलं. 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराणाची रचना केली वेदव्यासाने. सगळं लिहून काढलं, पण मनाला असंतोषपणा आहे, दुःख वाटायला लागलंय. कधी माणूस दिवसभर काम करतो बरं का बाबा, पण मनासारखं जर झालं नाही ना, सायंकाळी जेवण सुद्धा वाटत नाही, माझ्या मनासारखं काम झालं नाही म्हणतो. म्हणून वेदव्यास बसलेले साम्यप्राश आश्रमामध्ये. तेवढ्यात नारदजी आलेत. नारायण नारायण नारायण. नारदजीकडे पाहिलं आणि नारदजीने व्यास महर्षीकडे बघितलं. ओ व्यासजी, का चिंताग्रस्त आहात तुम्ही? काय चिंता आहे तुम्हाला? अहो तुम्ही तर एवढी 17 पुराणाची रचना केली, 4 वेद, 6 शास्त्राची रचना केली, काय दुःख आहे? म्हणले माझं मन दुःखी आहे, असं वाटते काहीतरी राहिलंय माझ्या हातात. राजकारण्याने कसं राजकारण करावं याच्यासाठी ग्रंथ लिहिले, संसारिकांनी कसं संसार करावा याच्यासाठी ग्रंथ लिहिले, राजाने कसं राज्य चालवावं याच्यासाठी ग्रंथ लिहिले, व्यवहार कसा करावा याच्यासाठी सुद्धा ग्रंथ लिहिले. हो म्हणले, सगळ्यासाठी ग्रंथ लिहिले जगातल्या माणसासाठी तुम्ही, पण भक्तांनी कशात रमावं याच्यासाठी कुठं ग्रंथ लिहिला? कारण की भक्त कशात रमत नाहीत, भक्त फक्त भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये रमतात. मग नारदजी वेदव्यासांना भगवान परमात्म्याचे आठव देतात. ऐका ना म्हणले, अहो वाटी भरत यासाठी भगवान परमात्माने गोपिकाच्या समोर नृत्य करावं, नाचावं. तो कृष्ण कुठे दिला? तो गोपिकांच्या घरी जायचं, लाड घालायचा, गोपाळांना घेऊन गायी वळण्यासाठी जायचं, ते लिला कुठं दिल्या? गोवर्धन पर्वत उचलला. माझ्या व्यास महर्षींना आठवण झाली आणि डोळ्यातून सतत धार सुरू झाले. महाराज रडायला लागले. नारदजी, बरं झालं तुम्ही आठवण काढून दिले. म्हणले देवालाच विसरलो, पण आता कसं होईल? म्हणले आता तो वय संपत आलंय बाबा. जसं जसं माणसाचं वय वाढतंय की नाही, तसं तसं माणूस नाराज होतो, दुःखी होतो. का? अरे देवा, झाला आता किती काय आयुष्य राहिले. म्हणून प्रत्येक क्षणोक्षणाला, प्रत्येक सेकंदाला, मिनिटाला भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. आता होणार नाही म्हणले. नारदजी एवढं गोड बोलतात ना. नारदजी सांगतात, व्यासजी एकदा माझ्याकडे बघा तुम्ही. अहो पूर्वी एक मी दासी पुत्र होतो, दासीच्या पोटी जन्माला आलेला. आपलं आत्मचरित्र सांगतात नारदजी, पूर्वचरित्र. पहिल्या जन्मामध्ये मी एक दासी पुत्र होतो. माझ्या आईनं माझं नाव रामदास ठेवलेलं. काय नाव? रामदास. माझी आई एवढं प्रेम करायची माझ्यावर, एवढं प्रेम करायची, खूप जीव लावायची. माझी आई दासी असल्यामुळे दुसऱ्याच्या घरचं धुणं भांडी करायची, काही जी सेवा असेल ती करायची, आणि कोरडा शिदा भेटला की घरू घेऊन यायची आणि स्वतः बनवायची, मला खाऊ घालायची आणि उरल्यावर तिनं खायचं. दिनचर्या अशी आमची सुरू आहे. आमच्या गावामध्ये एक आश्रम होता, जसा आपला आश्रम आहे श्री संत आश्रू बाबाचा. असा एखादा महिना जात नसन बाबा इथं, एखादा महात्मा येत नसन. येतात की नाही? येतात. 8-10 तास का होईना, 15 मिनिटं का होईना, पण बसतात आश्रमामध्ये. तसा मोठा आश्रम म्हणे आमच्या गावामध्ये. आणि पावसाळ्याचे दिवस आले, 4 महिने, आषाढपासून तर कार्तिकीपर्यंत 4 महिने चातुर्मास चालतो पंढरपूरमध्ये, आळंदीमध्ये, मोठमोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. म्हणून आमच्या त्या गावामध्ये, त्या आश्रमामध्ये काही साधू संत आले म्हणले चातुर्मास करण्यासाठी. आणि आल्याच्या नंतर जे काही गावातला आश्रम होता तिथले एक महात्मे होते, त्यांनी आईला आमच्या सांगितलं की मा, आता तुम्ही आश्रमामध्ये राहा, आमच्या सेवा वाढलेली आहे, माणसं वाढलेत. म्हणून
तुम्हाला काय पर्णकुटी लागन ते आम्ही देऊन टाकतो, पण तुम्ही इथंच राहा. म्हणून माझी आई मला सोबत घेऊन गेली म्हणले आश्रमामध्ये. ते दिवसभर तिच्या सेवेमध्ये व्यस्त असायची. कधी कधी मी सुद्धा सेवा करू लागायचो. पण मी काय करायचो म्हणले, महात्माचे प्रवचन सुरू झालं, महात्मे लोक बसले, अध्ययन सुरू झालं महाराज की जायचं व्याख्यानामध्ये बसायचं आणि श्रवण करायचं महात्म्याच्या पायाजवळ जाऊन. दररोज श्रवण करायचं. श्रवण करता 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 माझं मन शुद्ध व्हायला लागलं. आता हे लहान लहान लेकरं येतात की नाही, एक दिवस जर कथा ऐकली नाही ना तर उद्या यांना बोलवायचं काम नाही. आपण म्हणतात का, त्याची आवड लागते माणसाला. तसं रामदास बोलतात की मला महात्म्याची आवड लागली. आई मला लवकर आंघोळ घालायची, मी आंघोळ झाली की लगेच पळायचो. आई म्हणायची थांब कुठं चालला, नाही मा मी येतो थांब. आणि जायचो आणि महात्म्याची सेवा करायचो. त्यांचे पाय दाबायचे, त्यांना काही पाणी लागायचं ते द्यायचं. ते जेवायला बसले की मी वाढायचो. ते जेवण उठले की मी पातळवळ्या उचलायचो, पानं उचलायचो ते केळीचे आणि नेऊन टाकत असताना ते शीतप्रसाद घ्यायचो त्यांचा उष्ट. कोणाचं उष्ट खाल्लं नाही पाहिजे, पण गुरुचं उष्ट खाल्लं पाहिजे. गुरुचं उष्ट म्हणजे ताटात बसून का, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रान भरे. साधू संतांचं उष्ट खाल्लं पाहिजे म्हणजे त्यांनी जे अभंग आपल्यासाठी ठेवले ते पाठांतर केले पाहिजेत आणि तसं वागलं पाहिजे. याला म्हणतात उष्ट खाणं. नाहीतर उद्यापासून बस आणि ताटात उष्ट घडेल भोजन उच्चिष्ट. रामदासाने शीतप्रसाद घ्यायचा बाबा, अंतकरण शुद्ध झालं. एक दिवस रामदास महात्म्याजवळ बसलेला आहे आणि महात्म्याला विचारतो, बाबा ओ बाबा, बोल ना बाळा. बाबा तुम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करता का नाही, चिंतन करता का नाही, त्या भगवान परमात्म्याला मला प्राप्त करायचं. मला सुद्धा तशी भक्ती करायची, मला सुद्धा देव प्राप्त करून घ्यायचा. ए बाबा सामान्य नाही, अरे देव प्राप्त करण्यासाठी वनामध्ये जावं लागतं ना. बाबा मग मी जायला तयार आहे. ए अरे तसं नाही, सर्वस्वाचा त्याग करावा लागतो आणि देवाकडे जावं लागतं. म्हणजे बाबा मी जायला तयार आहे ना. म्हणजे का रे, तुझं घरामध्ये कोण नाही का? बाबा आहे ना, ती आपल्या आश्रमामध्ये नाही का एक स्त्री सेवा करते, ती माझी आई आहे, तिला मी एकुलता एक आहे म्हणे. अरे रामदासा, अरे आई असताना जागेलं नाही पाहिजे. अरे संसारिक माणसानी आई वडिलाची सेवा करून परमार्थ केला पाहिजेत. आई वडिला लात मारून परमार्थ नाही केला पाहिजे. एक वेळेस नाही मंदिरामध्ये गेला तरी चालेल, पण आई वडिलाची सेवा करा, तिथंच तुम्हाला देव भेटतो. नाही कुठं जाता आलं तरी चालेल, पण आई वडिलाची सेवा ठुटकारून देवाची पूजा करू नका. फायदा होणार नाही ना, फायदा होणार नाही. हे बाबा संन्यास घेणं सोपं नसतं. जा म्हणले आई वडिलाची, आईची सेवा कर तुझ्या. नाही बाबा मला तुमच्या सोबत यायचं, मला तुमच्या सोबत यायचं. आग्रह धरला महाराज, बाल आटतय ना, आग्रह धरला. महात्म्याला वाटलं बरं एक मी तुला माझ्या सोबत घेऊन जायला तयार आहे म्हणले, पण पहिले तुझ्या आईची परवानगी घेऊन ये का. तुझ्या आईने जर होकार दिला तर माझ्यासोबत तुला घेऊन जातो. रामदासाला वाटलं आई काय, मी बोलल्यावर माझी आई हो म्हणेल. सायंकाळ झाली आणि ती माता माऊली महाराज आपल्या पर्णकोटीमध्ये स्वयंपाक करत होते. रामदास आला आणि मांडीवर बसला. आईने भाकरी हातातली खाली टाकली महाराज आणि डोक्यावर हात पेला. रामदास भूक लागली का तुला? नाही मा भूक नाही लागली, पण मग सांग ना ग तू माझ्यावर किती प्रेम करते. आई लेकरावर किती प्रेम करते मा, हे शब्दामध्ये सांगता येतं का? आपल्या आईने लेकरावर किती प्रेम केले हे शब्दामध्ये सांगता येतं का? हे दे असं का बोलतो बाळा? नाही मा मला सांग ना. अरे जीवा पाड प्रेम करते, मग माझ्या जीवापेक्षा जास्ती प्रेम करते. मग मा तू जर माझ्यावर जीवापाड प्रेम करत जर असेल तर मी जे मागेल ते मला देशील का? माग ना, तुला काय पाहिजे तर. आईला वाटलं मागून मागून काय मागणार, मला खेळायला जायचं, काहीतरी खायला पाहिजे, हे मागेल. माग तुला काय पाहिजे. मग आपल्या आश्रमामध्ये साधू बाबा नाही का आले, मला त्यांच्या बरोबर संन्यास घ्यायला जायचं.
शब्द उच्चारणं आणि महाराज आई रडणं सुरू झालं. रामदासा नाही रे बाबा, अरे मी एक दाशीचा संसार होत नसतो, पण तुझ्याकडे पाहून मी संसार ठाटायला लागले. माझा संसार पूर्ण झाला नाही, पण तुझा संसार पूर्ण करून मला त्याची अनुभूती घ्यायची म्हणते. आणि तू म्हणतो संन्यास घ्यायला जायचं. नाही बाबा, मी जोपर्यंत आहे ना रामदास, तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. मी नाही जाऊ देणार. आई परवानगी देत नाही. रामदास राहायला लागले. मा का परवानगी देत नाही? रात्रभर दोघं मायलेक झोपले नाही महाराज. सकाळ झाली, आंघोळ केली, महात्म्याकडे रडतच गेले. बाबा माझी आई मला परवानगी देत नाही ना, काय करू सांगा ना, काय करू? महात्म्याने रामदासाला जवळ, रामदासा भाग्यवान आहेस रे तू. अरे जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची सेवा कर. आईची सेवा कोणाच्याही भाग्यामध्ये नाही. नाही भाग्यामध्ये. पुण्याईने आई वडील भेटतात माय, पुण्याईने ते आपल्याजवळ राहतात. पण आई वडिलाची सेवा करायला काही जरी झालं ना, आई वडिलाची सेवा सोडली नाही पाहिजे. महात्म्याने मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जाप कर म्हणले. एक दिवस तुला भगवान परमात्मा भेटतील. चातुर्मास संपला, महात्मे निघून गेले. रामदासाचं रात्रंदिवस भजन सुरू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आई सेवा करते. रामदास काही तेवढा बोलत नाही. आता भजनामध्ये दंगा आहे. एक दिवस सकाळी सकाळी आई गाईचं दूध काढण्यासाठी, धार काढण्यासाठी गोशाळेमध्ये गेली. थोडा अंधार होता. महाराज चालता चालता एका सापावर पाय पडला आणि सापाने दंश केला आणि रामदासाची आई मरण पावली. रामदास भजनामध्ये दंगा आहे. गोशाळेमध्ये सेवक पळतील. रामदासा, अरे विपरीत घडलं. रामदासा विपरीत घडलं. काय झालं? अरे आईला सर्पाने दंश केला आणि आई मरण पावली. मोठ्या नावा दिला, आई ए आई मला भूक लागल्याच्या नंतर ताट वाढून देत होती. आई मला येत पाहिजेत, माझ्याकडे पळत यायची. आई सांग ना, आता भूक लागल्याच्या नंतर कोणाला सांगू? मा ए आई मला तुझी गरज आहे. ए आई मला तुझी गरज आहे. उठ ना, उठ ना. ए देवा तुझ्या दारी न्याय नाही. स्वतःसाठी दोन दोन माया ठेवल्या, एक जेलमध्ये राहणारी, एक सांभाळ करणारी. माझी एक कुलती एक आई होता, ती सुद्धा घेऊन गेला. सांग ना काय करू? ए आई उठ ना, मला तुझी गरज आहे. आई उठ ना, आई उठ ना. मोठमोठ्याने रडायला लागलेत. सगळे लोक सांभाळे. अरे थांब रामदास, नाही माझी आई मला परत करून द्या, माझी आई मला परत करून द्या. रामदास रडायला लागला. मला सगळ्या तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. रामदासाला आई कळाली आहे त्यावेळेस का गेले त्यावेळेस? बोला, तुम्हाला विचारतो मी. रामदासाला आई कळाली गेल्याच्या नंतर का आहे तोपर्यंत? गेल्याच्या नंतर. आपल्याला कधी कळती? अरे जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईला बोलला नाही. आईला कधी विचारलं नाही, सुख दुःख विचारलं नाही. मा तू का जेवत नाही? मा तुझा अंग का गरम होते? विचारलं नाही. अरे त्याच माईने आपल्याला ताप आली लहानपणी, तर रात्रभर डोक्यावरच्या पट्ट्या बदलल्या. माईची आठवण झाली नाही. आज सहज मोठे झालो, कमवते झालो की सहज म्हणतो, मा तुला काही कळत नाही, मा तुला काही कळत नाही. अरे तिला जे कळत होतं ना, ते विश्वात कोणालाच कळत नव्हतं. ती आपली माय होती. मायनी नेहमी आपलं हित पाहिलं, स्वतःच नाही, आपलं हित पाहिलं. म्हणून माय आहे ना, तोपर्यंत प्रेम करा. एकदा गेलेली माय काही मिळवता येईल, गेलेला पैसा मिळवता येईल, गेलेली इज्जत मिळवता येईल, पण गेलेले माय बाप पुन्हा मिळवता येत नाही. म्हणून मायबापाची सेवा करा. मायबाप रामदासासारखे महात्मे रडतात. पण महाराज रामदास रडतोय. आईच्या प्रेताकडे पाहिलं तर ते हिरवं शरीर पडलं महाराज विषाने. रामदास रडायला लागले. अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये सांगतो तुम्हाला महाराज. ज्या माईने अख्खं जीवन लेकरासाठी वाहून घेतलं, शेवटी त्याच लेकराईने माईला घराच्या बाहेर काढलं. नाही गेले महाराज, माईच्या मौतीला सुद्धा नाही आले, नाही आले. छत्रपती संभाजीनगरची घडलेली घटना आहे मग, या कोरोनाच्या काळातली 21 मधली. आई वडील दोघं डॉक्टर बाबा, पण रिटायर्ड झाले. छत्रपती संभाजीनगर मध्ये राहायला लागले. 2 मुलं.
मोठमोठाले अधिकारी केले आणि बाहेर देशामध्ये गेले, अमेरिके देशासारखे लग्न केले, बायका घेऊन तिकडे सेटल झाले महाराज. पण इकडे आईला कोरोना झाला ना, आई मरण पावली. बापाने मोठ्याला फोन लावला, बाळा ए बाळा, अरे आई गेली रे, आई मेली म्हणले. महाराज रक्षा विसर्जनाच्या दिवशी बाबा त्या विमान आणि लहान आले काला उतरला बाबा, गाडी लावली दरवाजासमोर, पैशाचं बंडल काढलं 5 लाखाचं. बापाला बघितलं, रडला नाही, काही नाही. फोटोला फक्त 2-3 फुलं टाकले आईच्या. 5 लाखाचं बंडल घेतलं, बापाच्या हातात टेकवलं, बाबा हे 5 लाख घ्या, परत जर लागले तर मला सांगा. म्हणले का बाळा? म्हणले बाबा मला संध्याकाळची पुन्हा माझी फ्लॅट आहे, मला जावं लागतं, माझी नोकरी, माझे जॉब, माझी वाट पाहतो. अरे आईची दशक्रिया विधी तर होते. नाही बाबा मला थांबता येणार नाही. हे बाबा हे पैसे नको तुझे, पैसा माझ्याकडे काय कमी आहे काय? अरे पैशासाठी नाही बोलवलं रे, शेवट आईचं दर्शन घ्यावा म्हणून तुम्हाला बोलवलं. अरे आई बिमार पडली त्या दिवसापासून मी तुम्हाला फोन करतो, पण तुम्ही दोघंही फोन उचलत नाही. काय रे माणसापेक्षा पैसा लय आला का? अरे माणूसच नसला तर काय त्या पैशाला खासान का तुम्ही? नाही बाबा. का रे? मी तर मोठ्याला फोन केलता, मग दोघांनी सोबत यावं ना. म्हणले बाबा आमचं ठरलंय. मोठा दादा म्हणला आता तो आईच्या वेळेस जाईन, मी कमवायचा का पैसा? हो मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. हो मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. आणली नाही कधी पाया मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. तुला पाहून प्राण सोडले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. हो मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. जय हो श्री राधा. कोणत्याहीला माया आईला म्हणायची वेळ आली नाही पाहिजे की मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. आज जर आपण आपल्या खेड्या भागामध्ये बरं आहे बाबा, बोललं जातं बाबा बसा माझ्या मांडीला मांडी लावून, आणि बापाला मांडीला मांडी लावून बसवायचं बाबा, आणि दररोज चतकोर भाकड शिल्लक खाऊ घालायचे. बाबा घ्या ना, हो बाबा बिमार आहेत का तुम्ही, घ्या ना. माझा शेतकरी राजा म्हणजे क्लास 2, क्लास 1, क्लास 2 मोठमोठ्याला नोकरीवर येत ना बाबा. बाप कधी जेवतो आणि कधी काय करतो काहीच माहित नाही. म्हणून ज्या बापाने आपल्याला, ज्या माईने हे विश्व दाखवलं ना मा, त्या माईची अवहेलना करू नका, त्या बापाची अवहेलना करू नका. हिच्यासारखं दुसरं पाप नाही पाहत माझं. हे माझ्या कुशीतला
असूनी तू बाळ माझ्या जीवाचा बनलास काळ माझ्या जीवाचा बनलास काळ कितीक तरी मुलाने आपल्या आईला मारलं महाराज घरामध्ये सतत अपमान होतो मा तू बोलू नको मा बिलकुल बोलायचं नाही आमच्या दोघांच्या मदत का बोलायचं नाही रे तिनं बापाला सहज म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत नाही बोल नका अरे बाप म्हणतोय राजा खिशात 1 रुपया नसताना तुला सगळ्या यात्रेन फिरून आणलं तुझ्या खेळण्याकडे हात केला की नाही ते खेळणं तुझ्या हातात घेऊन दिलं ही बापाची ताकद होती पण बाप म्हातारा झाला कमवणं कमी झालं की बापाची किंमत कमी करून टाकली आपण नाही का माय म्हातारी झाली जातनं होत नाही आता कुठं मायकडे जाणं होत नाही का मायबापाची सेवा करा महाराज किती कष्ट केलेत त्याने आपल्या मा एका मुलाची लहानपणी आई वारली बाबा लहानपणी म्हणजे तरी 7 वर्षाचं लेकर होतं आणि आई मरण पावली पण या लेकराचा सांभाळ व्हा म्हणून बापाने दुसरं लग्न केलं बाबा 2-3 वर्ष गेले पण लेकरू असं थोडंसं खराब व्हायला लागलं तब्येतीनं वीक व्हायला लागलं म्हणून बापाने विचारलं बाळा अरे ही आई तुझ्यावर प्रेम करत नाही का बाबा खूप प्रेम करते म्हणजे खूप प्रेम करते बाबा माझी जी पहिली आई होती का नाही म्हणली मला जन्म देणारी ती खोटारडी होती म्हणजे मी जर बाहेर खेळायला गेलो आणि मला जर उशीर झाला ना तर माझी पहिली आई म्हणायची थांब आता तुला जेवायलाच देत नाही म्हणले आणि बाबा ऐका ना मी हातपाय तोंड धुत नाही की ताट भरून आणायची आणि स्वतःच्या हातानं भरवायची म्हणजे बोलायची एक आणि करायची खोटारडी होती ती आणि ही रे बाबा मला थोडासा वेळ जर झाला शाळेतून याला ही आई जर म्हणली ना मी थांब तुला जेवण देत नाही बाबा खरंच 2-2 दिवस जेवण देत नाही म्हणले माय माय महाराज माय माय किस्मत वाले वो हैं जिनकी माए किस्मत वाले वो हैं जिनकी माए है जिस्मत होता है पर जान नहीं होती उनको पूछो जिनकी माँ नहीं होती पास बुलाती है रोली सुनाती है याद तुम्हारी जब जब मुझको आती है आती है हाडाचे तो काढ करोनी हाडाचे तो काढ करोनी केले रक्ताचं पाणी तुझ्यासारखे आई कष्ट घेतले नाही कोणी तुकड्या हातास सांगे टाळी दास सांगे ऐकाही वाणी अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार फिटणार नाही हो लक प्यारा नाथ तळप त्या उन्हात लखलख प्यारा नाथ राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात राहिलीस माझ्यासाठी तू ग
कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी गणेशला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटते पास आई माझी मायेचा सागर लातीने जीवनाला आकार मायेचा सागर जीवनाधार मायेचा सागर जीवनाधार जय हो श्री राधे जय हो दररोज 20 घरं मागायचे बाबा मा मधुकरी बाबा वर्षभर मधुकरी भेटायचे पण दिवाळीच्या दिवशी मधुकरी भेटायची नाही का दिवाळीच्या दिवशी सगळ्याकडे सण असायचा मग मधुकरी बंद राहायची वर्षभर आम्हाला चांगलं चांगलं खायला भेटायचं महाराज पण सणाच्या दिवशी मधुकरीमध्ये आलेल्या चपात्या आहेत का नाही भाकरी आहेत का नाही वाळू घालायच्या आणि त्याचे कुटके करून खायचे आणि ज्यावेळेस घरून फोन यायचा पोरो ए बाबू अरे लाडू बिडू खाल्ला का रडायला यायचं मा ओ खाल्ला आम्ही लाडू खाल्ला माय महाराज तेव्हाच म्हणायचे काय आता लाडू खाल्ला रे अरे जेवण केलं का म्हणायचं मा केलं जेवण झालं ना जेवण मा पण घरून म्हणायचा नाही जेवण नाही केलं तू तुझा आवाज खोल खोल वाटायलाय काहीतरी खाऊन घे 500 किलोमीटरहून जरी लेकराचा आवाज महाराज खोल आला तर आई ओळखते की यांनी जेवण नाही केलं ती माय आणि माय घरात असून उपाशी झोपली तरी लेकराला कळत नाही काही शोकांती काय म्हणून जोपर्यंत माय बापा येत ना तोपर्यंत सेवा करा गेल्यावर पुन्हा मिळत नाही रामदास रडायला लागले मा उठ ना मा उठ ना पण माय जी झोपली होती ती उठायसाठी नव्हती झोपली बाबा सगळ्या लोकांनी सांगितलं रामदासा ए बाबा रामदासा अरे आई गेली आता नसते उठत एका डोळ्यामध्ये दुःख अश्रू एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू दुःख अश्रू असे आहेत की आता गेलेली आई मला भेटणार नाही आणि आनंद अश्रू असे आहेत की आता माझ्या भक्तीमध्ये कोणी आड येणार नाही आईचे अंत्यसंस्कार केले आणि वनामध्ये निघून गेले तेच रामदास भगवान परमात्म्याची कृपा झाली आणि तेच रामदास महाराज पुढच्या जन्मामध्ये ब्रह्माजीचे मानसपुत्र म्हणून जन्माला आले देवाची साधू संतांची कृपा व्यास महर्षींना सांगतात मी जर दासीपुत्र होतो तर मी जर ब्रह्माजीचा मानसपुत्र नारद होऊ शकतो तर तुम्ही 18 पुराण का लिहू शकत नाही म्हणून स्मरण करा देवाचं आणि लिखाण सुरू करा म्हणलंय सरस्वती मातेचं आराधन केलं महाराज आराधना केली सरस्वती माते आली गणपती बाप्पाची आराधना केली गणपती बाप्पाला बोलवलं गणपती बाप्पाला लिहायला ठेवलं 4 श्लोकी भागवत होतं चतुश्लोकी 4 श्लोकाचे विभाग केले बाबा 18,000 श्लोकाचं भागवत केलं आणि 12 स्कंदामध्ये विभागणी केली श्रीमद भागवत महापुराण लिहून काढलं सगळं पण आता बापाला चिंता असते इस्टेट तर कमवली पण लेकायच्या कोणत्या लेकायच्या हातात चाबी द्यायची आहे की नाही मा लेकाच्या चांगल्या लेकाच्या जर हातात दिले तर जी इस्टेट आहे तिचं डबल न करण पण जर कधी जर चुकून जर दुसऱ्या लेकाच्या हातात चाबी गेली तर आहे ती बी खाली येईन म्हणले कोणते लेकाला दिले पाहिजे मग काय करावं तर आपल्या मुलाची आठवण झाली की जो मुलगा जन्मता संन्यासी आहे शुक महाराजांची आठवण झाली पण शुक महाराज जे आहेत की नाही ते निर्गुण निराकार भक्ती करणारे आहेत सगुण साकार नाही निर्गुण निराकार भक्ती म्हणजे काय बाबा मा नाही देवपूजा करायचं का
नाही देवाला आंघोळ घालायचं काम, नाही सजवायचं काम. मग आपल्या एकांतात बसायचं आणि मनात चिंतन करायचं, निर्गुण निराकार. तसे शुक महाराज आहेत, निर्जन वनामध्ये गेलेले आहेत महाराज. घनदाट झाडं आहेत, त्या वनामध्ये जाऊन भजन करतात. व्यास महर्षींनी 2 शिष्य पाठवले आपल्याकडे, त्यांच्याकडे श्लोक देऊन पाठवले आणि म्हणले जा जिथं माझा मुलगा आहे का नाही त्या मुलाजवळ जा आणि 2 श्लोक बोला म्हणले. महाराज गेलेत आणि सुंदर महाराज श्लोकाचं वर्णन करतात, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करतात की देव किती सुंदर आहे. बरढा पिरवर नटवर बपू करनियो कर्णिकारम बिभ्रतवास कनक कपिशम वैजयंतीच माला. किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविश शिकळा रोपडिया कस्तुरी मळवाट चंदनाची उटी रुळे माळकंटी वैजयंती. किती गोड भगवान परमात्मा दिसायला पाहिजे. हो चेरी की पगड़ी बांधे चेरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला. चेरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा हो. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. ताड़ी हो कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. ताड़ी कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. ताड़ी ताड़ी पो भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन आहे. राधे लट घुंघराले बा तेरे कारे कारेगा. लट घुंघराले बा तेरे कारे कारेगा. सुंदर श्याम सलोना तेरी तेरी मेरी चाल. सुंदर श्याम सलोना तेरी मेरी मेरी जान. सुंदर श्याम सलोना तेरी तेरी मेरी चाल. सुंदर श्याम सलोना तेरी मेरी मेरी जान. सरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला. गरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला.
वाटते वर्णन करतो मी थोडस, पण तुमच्या पायाला कळ लागली. तुम्हाला काय वर्णन गोड लागणं आहे का नाही? थोडं 2 मिनिटं सगळ्यांनी उभं राहा उभं. कालच्या सगळ्यात सगळ्यांना आनंद घ्यायचा आहे, सुंदर गरबा खेळायचा, गोल गोल फिरायचं. उभे राहा माया हो सर्वांना, राहा. कहे गोविंदा कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. सर्वांनी हालायचा आनंद घ्यायचा आहे, उभं राहू नका. कहो सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहो सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहो सावरिया बांसुरिया वाला. वा 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 वा, हरी बोल. सर्वांनी आनंद घ्यायचे हो. श्याम कहा मीरा, हाला सर्वांनी हाला, सर्वांनी हालायचा आनंद घ्या सर्वांनी. कृष्ण ने कृष्ण कहा खूब जाने नटवर, कृष्ण कहा खूब जाने नटवर. राधा ने श्याम कहा मीरा ने गिरधर, राधा ने श्याम कहा मीरा ने गिरधर. कृष्ण ने कृष्ण कहा खूब जाने नटवर, कृष्ण कहा खूब जाने नटवर. ग्वालों ने हो, ग्वालों ने तुमको पुकारा है ग्वाला, ग्वालों ने जय हो. हाँ, ग्वालों ने तुमको पुकारा है ग्वाला, मैं तो कहूँ बांसुरिया सावरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया सावरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. जय हो. हाला हाला सर्वांनी हाला. श्री राधे, क्या बात है. वा 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 वा, जय हो. जय हो. ओ मैया तो कहते हैं तुमको कनाई, मैया तो कहते हैं तुमको बनाई. ओ घनश्याम कहते हैं बलराम भाई, श्याम कहते हैं बलराम भाई. सूरजी के आंखों के हो, सूरजी के आंखों के तुम हो जा, सूरजी के आंखों के, सूरजी के आंखों के तुम हो जाला,
झरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा हो. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं महाराज. माझे शुक महाराज समाधीमध्ये आहेत, पण श्लोक ऐकला आणि समाधी उघडली महाराज. आणि शिष्याकडे पळत गेले. का हो, कोणी दिलं हे तुम्हाला लिहून? म्हणली एक नाही, असे 18,000 श्लोक आहेत तुमच्या वडिलाकडे आहे म्हणले. परत विचार केला बाबा, देवाचं सौंदर्याचं वर्णन केलं श्लोकामध्ये की देव किती सुंदर दिसायले. शुक महाराज विचार करतात, म्हणले दिसायला चांगला आहे पण स्वभाव कसा असेल? काही माणसं दिसायला गोड आहेत पण स्वभाव कडू. म्हणून माणूस दिसायला चांगला नसला तरी चालतो पण स्वभाव चांगला पाहिजे. मग स्वभावाचं वर्णन काय? मग स्वभावाचं वर्णन केलं महाराज. आहा बकीयं स्तनकालकूटं, गोड वर्णन केलं. तू वासन का दिकाचे निमाने, सायज सौर सुदितला पुतने, जी विषयाचे स्तन पाने मारू आली. अरे जी पुतना मावशी आपल्या स्तनामध्ये विष धारण करून मारण्यासाठी आली, त्या पुतना मावशीला सुद्धा तो सायुज्यता मुक्ती प्रदान केली. हा भगवान परमात्म्याचा स्वभाव आहे. पुतना मावशी राक्षसी होती ना, पण जी मुक्ती काही दिवसांनी माझ्या यशोदा मैयाला भेटणार आहे, ती पहिली मुक्ती महाराज राक्षसींना देऊन टाकली. हा देवाचा स्वभाव. देवाचा स्वभाव किती करुणाकर आहे महाराज. आपल्याकडे बघा ना तो, जेने हा जीव दिला दान, जीव दानच दिला ना. आपला एखादा हात खराब झाला, डोळा खराब झाला, किती कोट रुपये दिले म्हणजे पहिल्यासारखा होईल का? आणि देवान फुकट देऊन टाकला. किती करुणाकार आहे. म्हणजे स्वभावून चांगला आहे, दिसायला सौंदर्यवान आहे. म्हणून भवन बाबा शुक महाराज तिथून पळत सुटले आणि वडिलाकडे गेले आपल्या. बाबा, ओ बाबा, काय मला ते भागवत शिकवा ना, मला संहिता द्या ना. 18,000 श्लोकाची संहिता महाराज 18,000 श्लोक पाठांतर केले. सगळं भागवत मुखोद्गत केलं. श्रीकृष्ण शरणम, श्रीकृष्ण शरणम, श्रीकृष्ण शरणम. पुन्हा वनामध्ये गेले. पहिली भक्ती होती ती वेगळी होती, पण ज्या दिवसापासून हृदयामध्ये भागवत गेलं ती भक्ती वेगळी झाली. गोड महाराज चिंतन करायला लागलेत, आनंद महाराज गोड गायला लागलेत. ज्यावेळेस शुक महाराज ते व्यास महर्षींनी सुत महाराजांनी महाराज त्या शौनक ऋषीला सांगितलं, एवढा आनंद झाला, गदगद झाले. म्हणले कळाला कसं भागवत निर्माण झालं हे कळालं आम्हाला. आता आम्हाला एक सांगा म्हणले, आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या म्हणले. तर 6 प्रश्न विचारलेत. ते 6 प्रश्न म्हणजे आपलं संपूर्ण भागवत आहे बरं का. 6 प्रश्न विचारले. मग कोणता प्रश्न? पहिला प्रश्न विचारला, मानवाचा परमधर्म कोणता? दुसरा प्रश्न विचारला, कोणता देव श्रेष्ठ आणि कोणता देव कनिष्ठ? तिसरा प्रश्न विचारला, भगवान परमात्म्याचे अवतार किती? आणि चौथा प्रश्न विचारला, भगवान परमात्मा भक्तांना ताडतो का आणि राक्षसांना मारतो का? नंतर 5वा प्रश्न विचारला, भगवान परमात्म्याने धर्माची संस्थापना केल्याच्या नंतर, भगवान परमात्मा निजधामाला गेल्याच्या नंतर धर्म कोणाला शरण जातो? आणि 6वा प्रश्न विचारला, भगवान परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, भगवान परमात्माचा जन्म कसा? हे 6 प्रश्न विचारलेत आणि या 6 प्रश्नामध्ये संपूर्ण भागवत आहे. पहिला प्रश्न आहे की मानवाचा परमधर्म कोणता? मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर आधी कर्तव्य काय या माणसाचं? ऐका, तुम्ही आम्ही संसार करतो हिच्यात न बोल नाही. माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या, घाई करू नका. फक्त 10 मिनिटं राहिलेत आपले. किती? 10 मिनिटं. 10 मिनिटात आपण कथा थांबू, म्हणून घाई करू नका तुम्ही. आपण संसार करतो हिच्यात नवल काय? आपण बंगले बांधतो हिच्यात नवल नाही, काही नवल नाही, काही नवल नाही. सुगरणीचा खोपा पाहिला का? ए सुगरणी हो,
पाहिला का सुगरणीचा खोपा माय किती गोड असतो माय. ज्या दिवशी पावसाळा जास्ती होणार ना सुगरण उन्हाळ्यात खोपा बांधून ठेवते बाबा. पण खोपा बांधताना 15 सुगरणी जर असतील तर गवत आणतात पण एकूण एक म्हणत नाही तू मला मदत कर मग मी तुला मदत करते. जवळ खोपा असतो तिच्या खोप्याची गवताची काडी काढत नाही आणायची तिकडूनच आणते. आणि आपल्या 100 इटी देता का गप 100 इटी देता का रेती देता का नाही गज देता का माय. सुगरणीचा खोपा पाय विहीर असती आणि झाडाची खांटी बरोबर विहिरीच्या मधोमध्ये येते बाबा. आणि त्या फांटीला तू खोपा बांधलेला असतो. किती धोधो पाऊस पडू द्या बाबा एक थेंब पाणी आत जात नाही साप जात नाही जवळ. एकदम सुंदर. आपलं किती आरशीचं घर बांधा पाणी पडलं मधूनच गळाले वाटते. काही करा सिमेंट टाका काय. आपल्यापेक्षा संसार पक्षी आणि प्राणी चांगले काढतात. म्हणून अहंकार म्हणायचं नाही मी संसार करतो. तू यापेक्षा संसार डुकरीन पाहिली बाबा. डुकरी कुठं असते ती म्युझियम मध्ये. डुकरीन पाहिली माय 100 पिलं 10-25 पिलं तिच्या मागं फिरतात आणि आपले 2 डंगर आणि 2 डेंगर आणि आपला संसार पा. पण कधी चिंता आहे का. कुठं जा कुठं लोळा काही चिंता नाही. आपल्यापेक्षा पक्षी प्राणी चांगला संसार करतात. मा संसार करण्यासाठी शरीर भेटलं नाही म्हणले मग महाराज मग ग्रहस्थ आश्रम साजरा करायचा नाही का. ग्रहस्थ लग्न करायचं नाही करायचे लग्न करायचं संसार करायचा. धन कमवा धन कमवा पण धन कमवत असताना उदास विचारे वेच करे. धनाचा अभिलाष मानाचा अभिलाष ठेवला नाही. मी आहे मी तो आहे मी फक्त देवाचा भक्त आहे हा अभिमान ठेवला पाहिजे. गोपिकांनी घर सोडलं नाही मा. गोपिकांनी सासू सासऱ्याची सेवा केली पतीचं मुलाचं संगोपन केलं पतीची सेवा केली. या शरीराने जेवढा पाहिजे तेवढा संसार केला पण मन मात्र देवाजवळ ठेवलं. त्यांचा संसारही चांगला झाला आणि त्यांचा परमार्थही चांगला झाला. आपण शरीराने सुद्धा संसारच करतो आणि मनात सुद्धा संसारच ठेवतो म्हणून आपली बाधा आहे. म्हणून हे जीवन परत परत भेटत नाही. मग काय करायचं. प्रत्येक क्षणोक्षणाला सारा विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची. या जीवनाचं जर आधी कर्तव्य जर काय असेल तर त्या भगवान परमात्म्याला ओळखणं त्याला जाणून घेणं आणि त्याची भक्ती करणं हे जीवाचं परम कल्याण आहे. दुसरा प्रश्न विचारला कोणता देव श्रेष्ठ कोणता देव कनिष्ठ. आता भक्ती करायला लागलेत माणसं भेदाने भक्ती करतात कर्मठ भक्ती करतात तसे देवाला आवडत नाही. कोणी म्हणतं नाही भोलेनाथ बाबा श्रेष्ठ कोणी म्हणतं नाही कृष्ण श्रेष्ठ कोणी म्हणतं नाही राम श्रेष्ठ कोणी म्हणतं नाही दुर्गा मैया श्रेष्ठ. मा सगळे देवता लोक श्रेष्ठच आहेत कनिष्ठ कोणीच नाही. आपल्या दृष्टीमध्ये भेद आहे देव एकच आहे का. साखर माहिती आहे तुम्हाला. साखर मीठ नाही बरं गोड साखर गोड चहा टाकतो ती साखर माहिती आहे मा. साखर साखरेचे जर गुलाबजाम केलेत कसे होतात आंबट. गुलाबजाम केले मा गुलाबजाम मध्ये साखर टाकली किती कसे होतात. पाकाच्या पुऱ्या टाकल्यावर डाळीच्या लाडू टाकल्यावर करंज्यात टाकल्यावर शंकरपाळ्या टाकल्यावर कसे होतात. ओ महाराज असं कसं बोलता मग. अहो साखर जिच्यामध्ये तुम्ही घालसान तो पदार्थ गोडच होणार का. साखरेचं तत्व आहे गोडी. गोडी त्याला सोडून राहत नाही. मग साखर कशामुळे टाका त्याचे गोडी ते तत्व सोडतं का नाही. आपल्या इकडे बऱ्यापैकी लग्न होतात बाबा होतात की नाही. होतात लग्न बऱ्यापैकी व्हायला लागलेत आता. माय आपल्या इकडे लग्न झाले ना की नवरीच्या सोबत रुख होत देण्याची पद्धत आहे आपल्या इकडे आहे का. रुख होत आमच्या बाबांना असा हात केला तुमच्या लग्नात तेवढा आलता काय. रुख होत देतात आहे का नाही बाबा. माय नवीन सून नांदायला गेली 8 दिवस झाले. नवरा ड्युटीवर गेला सासू बाहेर गेली सासऱ्यानं बाबा 10 पाहुणे आणले घरामध्ये. सुनबाई
ले काय चहा करा. आता नवीन सुनबाई शेजारी पाजारी माहित नाही, कोण माहित नाही. सुनबाईन महाराज पातेलं ठेवलं गॅसवर, पाणी टाकलं, दूध टाकलं, पत्ती टाकली, पाहिली माय साखऱ्या, शेव डबा पाय तो डबा पा. घराला एकच दरवाजा म्हणले. पुन्हा जर असं घरातून समोर जर जावा तो सासरा म्हणून पा 8 दिवस झालेले सून आले, पाय आदळत आमच्या समोरून चालली. राहावं तरी कसं महाराज. शिकलेली पोरगी होती, तिने काढला रुखवाताचा डब्बा माय. जसं झाकण काढलं तसं कोंबड्यांवरच मुंडकं काढलं. 2 कोंबडे घेतले चहाच्या बगुन्यात. एक कुत्रं होतं ते बी टाकलं, एक हत्ती होता तो बी टाकला, एक डुक्कर हाताला लागलं ते बी टाकलं. झाला असं का चहा? झोपल्या काय? चहा झाला असं का? हो का नाही? हा काही हो काही नाही नाही करायला सांगा ना माय. ओ महाराज, अहो म्हणाव जरी उंटा असेल, हत्ती असन, कुत्रा असन, डुक्कर असन, पण कयाचं केलंय ते साखरेचं केलंय ना. माय दिसायला उंट आहे, दिसायला हत्ती, पण असायला काय साखर आहे. म्हणून चहा झाला. मग तसं कोणी कृष्ण म्हणतंय, कोणी राम म्हणतंय, कोणी भोलनाथ बाबा म्हणतंय, कोणी दुर्गा मैया म्हणतंय, पण तत्व एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. तत्व एकच आहे, पण अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उदर. म्हणून देवादेवात भेद मानायचं नाही. तुम्ही जर भोलेनाथ बाबाची भक्ती करणारी असाल, भोलेनाथ बाबाची पूजा करणारी असाल, आणि एखाद्या वेळेस जर रामप्रभूच्या जर मंदिरात गेले तर दर्शन घ्यायचं नाही का? घ्यायचं, बिलकुल दर्शन घ्यायचं. आणि रामचंद्र प्रभूजीला म्हणायचं, देवा आज काही भोलेनाथ बाबाची आराधना झाली नाही, पण उद्यापासून 2 वेळेस आरती करेन. म्हणजे दर्शन घ्यायचं रामप्रभूचं आणि भक्ती मागायची भोलेनाथ बाबाची. देवात भेद मानायचा नाही. तिसरा प्रश्न विचारला, भगवान परमात्म्याचे अवतार तरी किती? कोणी म्हणते 10, कोणी म्हणते 8, कोणी म्हणते 24. तर भागवत कथेमध्ये, श्रीमद भागवतामध्ये, महापुराणामध्ये 24 अवताराची कथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. जसे माझ्या माता मावल्या आहेत, फुलं आणले बाबा की सुई घेतात, सुई दोरा वळतात आणि एक एक फूल महाराज त्या दोऱ्यामध्ये गुंफतात. तसा हार करतात की नाही, तसं 24 अवताराची कथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. अनेक अवतार म्हणजे 24 अवताराची कथा आपण पाहणार आहोत. भगवान परमात्म्याचे 24 अवतार. नंतर भगवान परमात्मा राक्षसांना मारतो का आणि भक्तांना ताडतो का? तर देव कोणाला मारत नाही, कोणाला तारतही नाही. जो कोणी मरतो तो आपल्या कर्माने मरतो. म्हणून कर्म करताना चांगलं केलं पाहिजे. तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट म्हणून कर्म करसाल तर पहिलं तुमचं वाईट होईल. त्याचं होईल का न होईल हे पुढचा प्रश्न. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. 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 क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्याव्यस्त. जग आहे नश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जय हो.
पण कर्म करताना चांगलं केलं पाहिजे बाबा. दशरथ राजा आहे देवाचा बाप. रामप्रभूजी वनवासामध्ये गेले. सुमंत आला बाबा. सुमंत समोर उभा आहे. दशरथ राजा रडायला लागला. हे सुमंता, आला का रे माझा राम? नाही आला म्हणले. अरे तू त्याला थोडस फिरवायचं होतं ना, घेऊन यायचं होतं ना. नाही म्हणले. प्रभूंनी सांगितलं 14 वर्ष होईपर्यंत मी आता अयोध्येमध्ये पाय ठेवणार नाही. सुमंता, ते भीतीवर बघणं काय दिसतंय म्हणले. काय म्हणजे 2 आई वडील दिसाले आंधळे आणि शेरीवर काठावर मेलेला त्यांचा मुलगा मला दिसायला लागला. काय म्हणता तुम्ही? हो, दशरथ राजाने श्वापद मारण्यासाठी बाबा शेरीच्या काठावर गेलेले. त्याच वनामध्ये श्रावण बाळ अंध आई वडिलाची तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. पण आई वडिलाला तहान लागली. ए बाळ जी, अरे आम्हाला तहान लागली, होठ कोरडे पडले, पाणी आण. कावड खाली ठेवली महाराज. मडकं घेतलं बाबा आणि निघाले. शेरीमध्ये बुडवलं. दिवसभराचा राजा झाडावर बसलेला, एक सुद्धा शिकार सापडली नाही. कोणीतरी पाणी पिण्या करता येईल म्हणून तो डेरा पाण्यामध्ये घातला बाबा. तो गाडग गुडगुड गुडगुड वाजलं महाराज. वेद घेतला, भात्यातला बाण काढला, लक्ष वेधलं, सोडला बाण. जसा बाण आला तसा महाराज श्रावण बाळाच्या छाताला लागला. धाड दिसू कोसे. रा हे आई बाबा मोठ्यानं आवाज केला. दशरथ राजाने झाडावर उडी मारली. महाराज पळत पळत गेले तर रक्तामध्ये माखलेला श्रावण बाळ दिसला. रडायला लागले. राजा, काय गुन्हा आहे माझा? का? अरे मला वाटलं श्वापद असेल म्हणून मी बाण सोडला. माफ करा मला, माफ करा. जे झालं ते झालं, पण हे करा म्हणले. माझे अंध आई वडील आहेत, त्यांना तहान लागलेले आहेत. हे पाण्याचं हे घेऊन जा म्हणले भांड. माझ्या आई वडिलाला पाणी पाजा. ऐका, जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत एक शब्द सुद्धा बोलू नका. जर तुमचं बोलणं जर ऐकलं ते पाणी पिणार नाही. ते म्हणतील माझा लेक कुठे, माझा श्रावण कुठे. प्राण सोडला श्रावण बाळाने. पाण्याचा तो माठ घेतला, मन निघाले. पण मायबाप त्याला म्हणतात ना, मुलाच्या चालण्याचा आवाजान सुद्धा मुलगा ओळखतात. लेकराच्या चालण्याचा आवाजान. दशरथ राजाच्या पायाचा आवाज येत होता. कोण आहात तुम्ही? का आमच्या जवळ येत आहात? काय तुम्हाला साध्य करायचंय? आणि आमचा श्रावण कुठे? असं बोलल्याच्या नंतर समोर गेले. म्हणले पहिले पाणी प्या. तुम्ही पाणी घेऊन आले, मग माझा श्रावण कुठे? सांगावं लागलं की तुमचा श्रावण माझ्या हाताने मरण पावला. महाराज पाणी तर पिलं नाही, तो माठ फेकून दिला आणि दशरथ राजाला शाप दिला. राजा, एक कुलता एक मुलगा होता आमचा, आज्ञाधारी होता, अंध वडिलाची तीर्थयात्रा करणारा होता, पण त्याला तो बाण मारून मारून टाकला ना. पण ऐक, तुला सुद्धा शाप देतो. तुझे 4 मुलं असतील, पण शेवटी पाणी पाजण्यासाठी तुझ्याजवळ एक सुद्धा नसन, असा आमचा तुला शाप आहे. देवाचा बाप आहे, पण शेवटी राम म्हणता म्हणता प्राण सोडायला लागला. का? दशरथ राजाने केलेलं कर्म आहे. कर्म चुकत नाही. तुम्ही कर्म चांगलं करा, चांगलं होईल. वाईट कर्म करा. पूर्वी असं होतं बाबा, या जन्मात कर्म करायचं, पुढच्या जन्मात फेडायचं. पण आता तसं नाही. सकाळी करायचं, संध्याकाळी मारच खायचा. म्हणून पाऊल टाकताना, बोलत असताना कर्म चांगलं करा. कर्म चांगलं केलं की देव भेटतो महाराज, देव भेटतो. म्हणून भगवान परमात्मा राक्षसाला मारत नाही आणि भक्ताला तारत नाही. राक्षस लोक जर मरत असतील तर त्यांच्या कर्माने, भक्त लोक तरत असतील तर त्यांच्या कर्माने. म्हणून आजच्या कथेतला फक्त एवढा संदेश घेऊन जा. मी पहिल्या दिवशी बोललो तुम्हाला, तुमचं जर काही जर असन ना तर कोण काही वडाताड केले तर तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. पण तुमचं जर नसेल ना,
तुम्ही विश्व जरी पालट घातलं तरी तुम्हाला ते भेटणार नाही. मग जे आपलं नाही ना त्याच्यावर आशा ठेवायची नाही, आणि जे आपलं आहे ना काहीतरी आपल्याला भेटणार आहे एवढी फक्त इच्छा ठेवायची. ज्याचे त्याला. म्हणून कर्म चांगलं करायचं. 5वा प्रश्न आहे, धर्म कोणाला शरण जातो? बाबा भगवान परमात्मा अवतीर्ण होतात का जन्म होतो? म्हणजे जन्म देवाचा होत नसतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती. देव भगवान परमात्मा अवतीर्ण होता धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. आणि अवतार घेतला धर्माची स्थापना करतात. धर्माची स्थापना झाली की भगवान परमात्मा निजधामाला गेले की धर्म कोणाला शरण जातो? तर धर्म जो धर्म आचरण करतो धर्म त्याला शरण जातो. आता आमच्या बबन बाबा भागवत वाचवलं हे की नाही, कथा केली दाभ्यामध्ये. ते जे भागवत कथेचे ज्ञान आहे ते श्लोक आहेत कोणाच्या आश्रयाने राहतात? त्यांच्या आश्रयाने. आमचे टेलर बाबा आहेत, कसा कुर्ता द्या कसं द्या फक्त बेद द्या मापोमाप शिवतात. ते ज्ञान कोणाच्या आश्रयाने राहिलं? त्यांच्या आश्रयाने. आमचे गुरुजी आहेत, सगळं शास्त्राचं ज्ञान आहे. ज्ञानेश्वरी गाथा असेल, अनेक भावार्थ रामायण असेल, तुळशी रामायण असेल, सगळं ज्ञान आहे. त्या आश्रयाने कोणतं राहतं? आपल्या गुरुजीच्या आश्रयात. जो धर्माचरण करतो धर्म त्याच्या आश्रयाने राहतो. मग धर्म धर्मियाला शरण जातो. हे 6 प्रश्न, हे 6 प्रश्नाचं आपण थोडक्यात उत्तर पाहिलं. पण या 6 प्रश्नाचं विस्तृत आपण उद्यापासून चिंतन करणार आहोत. गोड कथा आहे. उद्या राजा परीक्षितील कसा शाप भेटणार आहे, कोण देणार आहे, आणि राजा परीक्षिती कोणाला शरण जातो, राजा परीक्षिती कोणाच्या वंशामध्ये जन्माला आला, ह्या सगळ्या कथा आपण पाहणार आहोत. एवढ्या गोड कथा आहेत ना, गोड बरं का. आज आपल्याला थोडा वेळ झाला पण उद्या बरोबर 12 वाजता कथा सुरू होईल. 12 ते 3. आज थोडं लांब कीर्तनाला जायचंय म्हणून टाइम बी संपलाय. आणि उद्यापासून बरोबर वेळेवर तेरे लिए दिल दिया है जाके देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जाके देंगे ऐ वतन तेरे लिए. समोर समोर या सर्वांनी, या समोर समोर या समोर. संसार सारो भुजगेन्द्र हारो सदा वसंतो हृदयार हृदय भवो भवानी भवा सहितो बसाकर तेरे मूर्ति में बसाकर तेरे मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती उतारो मैं गिरधर तेरी आरती. जय हो श्री राधे.
जय हो श्री राधे। मांग तुझसे क्या मैं सोच लूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी है अर्पण। मांग तुझसे क्या मैं यही सोच लूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी है अर्पण। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। चिंता है तुझको प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारूं मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति उतारूं मैं गिरधर तेरी आरती। जय हो श्री राधे। तेरी महिमा गाए संत करे नाद गुण गान करे तेरे बिना पिता। वेद तेरी महिमा गाए संत करे नाद गुण गान करे तेरे बिना पिता। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। आसन तेरे